जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे। आपल्या चॅनलवरती बरेच विद्यार्थी DMER असो किंवा आरोग्य विभाग असो, जेवढे काही मेडिकल फील्डमध्ये गट क आणि गट ड चे पद निघत असतात, त्यांच्यासाठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि त्या सगळ्यांसाठीच एक ही बातमी घेऊन आलेलो आहे। DMER जो काही विभाग आहे त्या विभागामध्ये लवकरच पदभरती निघणार आहे आणि त्याबाबतचा हा GR मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन जाहिरातीच्या ज्या PDF आहेत त्या आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेत असतो, समजून घेत असतो। तर बघा, 3 जानेवारी 2025 ला सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये आजच्या 3 जानेवारी आजच्या तारखेमध्ये एक DMER वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये जो विभाग आहे त्या विभागाद्वारे एक GR म्हणजेच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि तो शासन निर्णय पदभरती संदर्भात असणार आहे। कुठली पदभरती होणार आहे तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर जे आहे, महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूरमधील या रुग्णालयामध्ये अतिविशेष उपचार जे रुग्णालय आहे याच्यामध्ये श्रेणीवर्धन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी नवीन पदनिर्मिती करण्याबाबत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, DMER जो काही विभाग आहे हा DMER विभाग तुमचे GMC असतील, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील, त्याचबरोबर तुमचे आयुर्वेदिक कॉलेज असतील किंवा डेंटल कॉलेज असतील यांच्यामध्ये पदभरती करून घेत असतं। GMC ज्या आहेत त्या GMC मध्ये लवकरच पदभरती होण्याची शक्यता आहे, खूप दाट शक्यता आहे। त्याच्याविषयी खूप सारे व्हिडिओ जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती घेतलेले आहेत। 2025 मध्ये पदभरती निघण्याचे खूप सारे चान्सेस आहेत। त्याच्यामुळं DMER पदभरतीविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती, जसं की पद कोणते असतील, क्वालिफिकेशन्स असतील, वयोमर्यादा असेल, महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, GMC किती आहेत, डेंटल कॉलेज किती आहेत, या सगळ्यांची माहिती देणारं एक आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे DMER पदभरती 2025 या नावानं। त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। तुम्हीही जर आरोग्य विभाग किंवा DMER पदभरतीचा अभ्यास करत असाल तर ती प्लेलिस्ट नक्की बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होणार आहे। तर आता याविषयी आपण माहिती पाहू। बघा, वैद्यकीय शिक्षण DMER द्वारे 3 जानेवारीला हा GR आलेला आहे। काय म्हणलेलं आहे या GR मध्ये, काय आहे प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे। इथं प्रस्तावनेत आपण तेवढा वेळ वाया घालणार नाही, आपण डायरेक्ट बघू शासन निर्णय, काय शासनाचा निर्णय आहे आजच्या तारखेमध्ये त्याविषयी माहिती पाहू। वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालय मुंबई यांच्या आधिपत्याखाली शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय नागपूर यांच्या संस्थेचे श्रेणीवर्धन व अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करण्यासाठी सोबत जोडलेल्या विबंधपत्रात दर्शवल्याप्रमाणे वर्ग क गट क संवर्गातील नियमित 5 पदे आणि त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची 86 पदे अशा एकूण 91 पदांसाठी पदनिर्मिती करण्यासाठी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही नागपूरचं डेंटल कॉलेज आहे आणि महारुग्णालय आहे त्यांच्यामध्ये अतिविशेष रुग्णालयामध्ये त्यांना श्रेणीवर्धित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एकूण 5 जे पदं आहेत हे 5 पदं नियमित आणि 86 पदं बाह्य यंत्रणेद्वारे असे एकूण 91 पदं भरण्यासाठी या शासन निर्णयामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। तर आपण डायरेक्टली कोणते पद आहेत ते पाहू। या बाकीच्या जे गोष्टी आहेत ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता। जे नियमित पदं भरायचे आहेत 5, त्या नियमित पदांमध्ये पहिलं पद आहे अधिपरिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स। स्टाफ नर्स या पद जे आहेत ते परमनंट भरून घेण्यात येणार आहेत। एकूण 4 पदं भरून घेतले जातील। डेंटल कॉलेज आहे, डेंटल कॉलेजमध्ये अधिपरिचारिकांचे 4 भरून घेण्यात येणार आहेत, नियमित पदं असणार आहेत। तुम्हाला याच्यावरती तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल आणि त्याचबरोबर तुमचं नर्सिंग काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। विद्यार्थी मित्र
मित्रांनो, तुमचं जर BSc नर्सिंग झालेलं असेल किंवा तुमचं GNM झालेलं असेल, नुकतंच पासआउट आहात आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, तर लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. हा GR आलेला आहे. या GR नंतर या पदभरतीची जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडं प्रॉपर असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला 35,400 पासून 1,12,400 रुपये बेसिक पेमेंट मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला TA असेल, DA असेल, HRA असेल असे अदर अलाउन्सेस भेटले जातात. जवळपास या पदामध्ये 65,000 रुपयाच्या जवळपास स्टाफ नर्स या पदासाठी पेमेंट जाऊ शकतो. त्यानंतर दुसरं पद असणार आहे परिसेविका. परिसेविकेचं फक्त एकच पद असणार आहे परमनंटचं. यामध्ये 38,600 पासून ते 1,22,800 रुपये पेमेंट जाणार आहे. त्यानंतर बघा, बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ घेण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणते कोणते पदं आहेत? सहयोगी प्राध्यापकचे 4 पदं असणार आहेत. वरिष्ठ लिपिकचे 10 पदं निघणार आहेत. कनिष्ठ लिपिकसाठी 4 पदं असू शकतात. सांख्यिकी सहाय्यकसाठी 1, वरिष्ठ तंत्रज्ञाचं सुद्धा पद असणार आहे 1 पद. त्यानंतर सहाय्यक ग्रंथालयाचं सुद्धा 2 पदं असणार आहेत. पुस्तक वाहकचं 1 पद असणार आहे. त्याचबरोबर गॅस लॅब ऑपरेटर जे आहे त्यांचं 1 पद असणार आहे. समाजसेवकचं 1 पद असणार आहे. स्वच्छता निरीक्षकचे सुद्धा 2 जे पद आहेत ते बाह्य यंत्रणेद्वारे भरून घेण्यात येणार आहेत. स्वच्छता निरीक्षक या पदासाठी तुमचं 12वी+ सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स होणं कंपल्सरी असतं. त्यानंतर बघा, पुढील पद निघणार आहे सुरक्षा रक्षकचं. एकूण 10 पदं भरून घेतले जातील. कक्षसेवकचे सुद्धा 8 पदं भरून घेतले जातील. वाहन चालकचे 3 पदं आहेत. सफाईगारचे सुद्धा एकूण 18 पदं भरून घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सहाय्यक शस्त्रक्रिया परिचारकचे 4 पदं आहेत. हे जे पदं आहेत हे पदं आहेत गट ड चे. हे पद गट ड मध्ये भरून घेतले जातात. आणि परिचारकचे सुद्धा एकूण 16 पदं जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं 86 जे पदं आहेत गट क आणि गट ड चे मिळून बाह्य यंत्रणेद्वारे भरून घेतले जाणार आहेत 86 पदं. आणि गट क चे नियमित पदं भरून घेतले जाणार आहेत 5. त्यामध्ये अधिपरीक्षेचे 4 आणि परिसेविकेचं 1 पद जे आहे ते समाविष्ट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, GR आलेला आहे. GR नंतर ही पदभरती केव्हा येते याची उत्सुकता आहे. जशी नवी जाहिरात काही प्रसिद्ध होईल किंवा नवीन माहिती प्रसिद्ध होईल या पदभरतीबद्दल, तशी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो. अशाच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर येतच असतात. त्यामुळं व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच 2025 मध्ये DMER आणि आरोग्य विभाग यांसारख्या आरोग्य विभागाच्या किंवा मेडिकल फील्डमधल्या पदभरती ज्या आहेत त्या पदभरती 100% प्रसिद्ध होण्याचे खूप दाट चान्सेस आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये 2025 पर्यंत किंवा 2025 मध्ये या पदभरती होण्याचे चान्सेस आहेत. त्याचे काय कारण आहेत, कशामुळे येऊ शकतात, काय माहिती प्रसिद्ध झालेत, यांच्याविषयी आपण खूप सारे व्हिडिओ पाहिलेले आहेत. DMER बद्दल बोलायचं म्हणलं तर त्याबद्दल समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाद्वारे सुद्धा खूप सारे जे आहेत ते डिटेल्स आलेले होती, माहिती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगानं तरी पदभरती येईल असं वाटतंय. त्याचबरोबर निवडणुकीच्या नंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी 1.5 लाख पदभरतीची सुद्धा घोषणा केलेली आहे. आणि 2025च्या एंडला TCS किंवा IBPS या ज्या काही खाजगी कंपन्या आहेत यांचं सुद्धा टेंडर संपून सगळ्या गट क च्या जे पदं आहेत हे पदं डायरेक्ट MPSC द्वारे भरून घेतले जाणार आहेत. त्याआधी ही पदभरती करून घेतली शकते. नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विभाग आहेत त्या विभागांची सुद्धा पदभरती होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी आपल्याला खूप सारे कमेंट्स करत आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर पोस्ट पाहिजे असेल तर अभ्यासाकडे लक्ष ठेवा. जाहिरात कधी येईल याची वाट बघत बसण्यापेक्षा अभ्यास करा. तुमचा अभ्यास झाला असेल तर रिव्हिजन करा. जेवढं तुम्ही अभ्यासावर फोकस कराल तेवढेच तुमचे जी डिटेल्समध्ये किंवा तुमची जी जॉईनिंग आहे ही जॉईनिंग भेटून तुम्हाला नियुक्ती दिल्या जाऊ
येऊ शकते, पोस्ट तुमची होऊ शकते. तुम्ही जाहिरातीचीच वाट बघत बसाल तर तुमचं अभ्यासावर दुर्लक्ष होतं आणि त्यामध्ये चान्सेस असतात की तुमच्या हातातून पदभरती आली तरी तुमचा नंबर न लागता तुमच्या हाताला निराशाच लागू शकते. ही गोष्ट तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून अभ्यासावर फोकस करा. रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत NHM मध्ये पदभरती होत आहे. त्यानंतर महानगरपालिका नागपूरची सुद्धा पदभरती निघालेली आहे. त्याच अनुषंगाने असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागांमध्ये महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभाग असेल, DMAR असेल, यांच्या पदभरती लवकरच निघणार आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडले जा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, तिथं विचारा किंवा टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल कुठेही तुम्ही तुमचे प्रश्न विचारून, डाऊट्स विचारून क्लिअर करून घेऊ शकता. सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.